डिप्लोमा ॲडमिशन फर्स्ट इयरच्या स्टेप्स कोणत्या कोणत्या आहेत? सर्वात पहिली महत्त्वाची स्टेप म्हणजे काय? फॉर्म भरणं. Poly26 जी वेबसाईट आहे त्यावर तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. इन्फॉर्मेशन भरत असताना स्वतःचं नाव, जेंडर, आपला होम डिस्ट्रिक्ट, आपले मार्क्स, आपले इंग्लिश, मॅथमॅटिक्स आणि सायन्सचे मार्क्स व्यवस्थित भरणं. आपली कॅटेगरी जी आहे त्याचं कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियरची गरज असेल तर नॉन क्रिमी, या सर्व गोष्टी व्यवस्थित अपलोड करणं, लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करणं हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरी स्टेप आहे, तुम्ही जेव्हा फॉर्म भरता तेव्हा एक तर ई स्क्रुटिनी करता किंवा फिजिकल स्क्रुटिनी करता. फिजिकल स्क्रुटिनीला तुम्ही गेलात तर पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाता आणि त्या FC सेंटरवर तुमचा फॉर्म लगेच कन्फर्म करून तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट देण्यात येते. म्हणजे तुमची दुसरी स्टेप आहे तुमचा फॉर्म कन्फर्म करणे. ई स्क्रुटिनी ज्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे त्यांनी चेक करायचं आहे की आपला फॉर्म कन्फर्म झालेला आहे की नाही. मग ह्याच्यासाठी FC सेंटरला वारंवार कॉल करण्याची गरज आहे का? तर नाही. एकदा तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरला आणि ई स्क्रुटिनीला तो सेंड केला की तुमचं काम तिथे संपतं. आता जबाबदारी असते FC सेंटरच्या अधिकाऱ्यांची की तुमचा फॉर्म व्यवस्थित चेक करून व्हेरीफाय करून तो कन्फर्म करणे. आपण फक्त काय करायचं, दर 2 दिवसांनी लॉग इन करायचं आणि आपल्या फॉर्ममध्ये प्रिंट ऑप्शनमध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये ॲक्नॉलेजमेंट चेक करायची. ॲक्नॉलेजमेंट जनरेट जर होत असेल तर तुमचा फॉर्म कन्फर्म झाला. म्हणजे फॉर्म भरणे पहिली स्टेप. दुसरी स्टेप फॉर्म कन्फर्म करणे. फॉर्म कन्फर्म करणे का महत्त्वाची स्टेप आहे? कारण ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म कन्फर्म होतात त्याच विद्यार्थ्यांचे नाव पहिली जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे त्याच्यामध्ये येतं. जर प्रोव्हिजनल लिस्टमध्ये तुमचं नाव आलेलं नाही तर समजायचं तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट झालेला नाही, तुमचं ॲडमिशन होणार नाही किंवा तुम्ही त्या प्रोसेसमध्ये येणारच नाही. तिसरी स्टेप, पहिली फॉर्म भरणं, दुसरी फॉर्म कन्फर्म करणं, तिसरी स्टेप जो फॉर्म कन्फर्म झालेला आहे, आपली जी माहिती आपण भरलेली आहे ती व्यवस्थित करेक्ट आहे का नाही. आपण काय करतो, फॉर्म कन्फर्म झाला, चला बरं झालं, कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. सायबर कॅफेवाला नाही, कोणी एखादा एक्सपर्ट राम पाटील असून दे त्याच्यावरही नाही, FC सेंटरवरही नाही, कोणावरच विश्वास ठेवायचा नाही. स्वतःवर विश्वास ठेवायचा की माझी जी माहिती आहे, जेंडर, माझा होम डिस्ट्रिक्ट, माझे 10वीचे मार्क्स, माझं नाव, नावाचं स्पेलिंग, कारण तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जसं आहे तुमचे मार्क्स आणि नाव तसंच असलं पाहिजे. तुमचं जेंडर चेंज होता कामा नये, तुमची कॅटेगरी चेंज होता कामा नये. या गोष्टी आपण निक्षून बघायच्या. फॉर्म कन्फर्म झाल्यानंतर ॲक्नॉलेजमेंटची व्यवस्थित प्रिंट काढायची आणि सगळं चेक करायचं. कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. ही तिसरी स्टेप. मग चौथी स्टेप काय असतं की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपलं नाव प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आहे का एवढं चेक करायचं. किती नंबरला आहे, 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे, माझ्या कॅटेगरीमध्ये किती नंबरला आहे, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये असतात. परंतु त्याच्याने जास्त डिस्टर्ब व्हायचं नाही. आपलं फक्त नाव आहे का हे चेक करायचं. आणि नाव असेल तर पुन्हा सर्व माहिती चेक करायची. जेंडर, होम डिस्ट्रिक्ट, आपले मार्क्स, आपली कॅटेगरी, आपल्या नावाचं स्पेलिंग, आपले इंग्लिश, सायन्स आणि मॅथमॅटिक्सचे मार्क्स. आपण जर इंटरमिडिएट ड्रॉइंग टाकलेलं आहे तर ते येस आहे का नाही. आपण TFWS टाकलेलं आहे तर ते येस आहे का नाही. आपण मायनॉरिटीमध्ये टाकलेलं आहे तर मायनॉरिटी येस आहे की नाही. या सर्व गोष्टी चेक करायच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर. त्याच्यानंतरची स्टेप आहे, समजा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्या फॉर्ममध्ये काहीही मिस्टेक नाही तर शांत बसायचं. परंतु मिस्टेक आहे तर तो ग्रीव्हन्स पिरियड असतो. त्या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये ती मिस्टेक दुरुस्त होणं गरजेचं आहे. जर का प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली आणि तुमच्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक आहे आणि तुम्ही ती दुरुस्त केली नाही तर तीच चूक फायनल मेरिट लिस्टमध्ये जाणार आणि त्या मिस्टेकमुळे जर का तुम्हाला एखादी सीट मिळाली तरी कॅप राऊंडमध्ये ती कॅन्सल होते. कारण जेव्हा तुम्हाला सीट मिळते आणि तुम्ही ॲडमिशन घ्यायला जाता त्यावेळेस तुम्हाला समजते की आपण तर चुकीची माहिती भरलेली होती, आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये चेक केली नाही, आपण इतरांवर विश्वास ठेवला, सायबर कॅफेवर विश्वास ठेवला किंवा राम पटेलवर विश्वास ठेवला आणि ती चुकीची माहिती गेली पुढे पण. आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये जी माहिती जाते त्यामध्ये बदल करता येत नाही, लक्षात घ्या. आणि मग तुमचं नुकसान होते. म्हणून प्रोव्हिजनल मेरिट लिस्टपर्यंत आपल्या हातात असतं. आपल्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक झाली तर ती दुरुस्त करणे. फायनल मेरिट लिस्टमध्ये काही होत नाही. मग फायनल मेरिट लिस्टनंतर मग पुढची स्टेप कोणती आहे तर ऑप्शन्स भरणे. ऑप्शन्स भरणे म्हणजे काय, आपल्याला कोणतं कॉलेज पाहिजे आणि कोणती ब्रांच पाहिजे, कम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल काय, आणि कॉलेज कोणतं, सरकारी पाहिजे का प्रायव्हेट पाहिजे, ऑटोनॉमस पाहिजे का नॉन ऑटोनॉमस पाहिजे, मायनॉरिटी पाहिजे का नॉन मायनॉरिटी पाहिजे,
इंग्लिश मीडियमचं पाहिजे का, मराठी मीडियमचं पाहिजे का, हिंदी मीडियमचं पाहिजे, हे सर्व गोष्टी भरणं त्याला म्हणतात ऑप्शन फॉर्म भरणे. आणि ऑप्शन फॉर्म भरत असताना आपण शांततेने भरायचं आहे. कोणतं कॉलेज 1 नंबरला टाकायचं, कोणतं कॉलेज 2 नंबरला टाकायचं, कोणता कोर्स 1 नंबरला टाकायचा, कोणता कोर्स 2 नंबरला टाकायचा, ह्याचा अभ्यास करायचा. माहिती नसेल तर कोणीतरी अभ्यासू व्यक्तीला ते विचारायचं आणि मगच तो ऑप्शन फॉर्म भरायचा. ऑप्शन फॉर्म कुठे भराल तर सेम सगळं गोष्टी ऑनलाईन करायच्या आणि तुमच्या फॉर्ममध्येच करायच्या आहे. काही कुठे जायची गरज नाही. नाही समजलं तरच FC सेंटरला जायचं आहे किंवा सायबर कॅफेमध्ये जायचं आहे. तुमच्याकडे जर सुविधा नसेल घरी भरायची तर मग सायबर कॅफे किंवा FC सेंटरमध्ये जायचं आहे. ऑप्शन फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे. ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर पुढची स्टेप आहे जेव्हा अलॉटमेंट होते. मग अलॉटमेंट म्हणजे काय की तुम्हाला कोणतं कॉलेज आणि कोणता कोर्स मिळालेला आहे, तुम्ही जो ऑप्शन्स भरलेले त्याच्यानुसार. मग आपल्या आवडीचा जर का भरलेला असेल, आपल्याला आवडीचा जर का कोर्स आणि कॉलेज भेटलेलं असेल तर मग ते फ्रीज करायचं आणि जी सीट मिळालेली आहे ती सीट निश्चिती फी ₹1000 भरून ती सीट निश्चित करायची आहे, त्याची प्रिंट काढायची आहे आणि दुसऱ्या दिवशी लगेचच पुढची स्टेप म्हणजे ॲडमिशन घेणं. ॲडमिशन घेणं म्हणजे काय, पहिल्या कॅपला आपल्याला जी सीट मिळालेली आहे ती सीट निश्चित करणं ही एक महत्त्वाची पायरी आहे. आणि जर का आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ती सीट फ्रीज करणं आणि दुसऱ्या दिवशी जाऊन लगेचच ॲडमिशन घेणं. तुम्ही फक्त फ्रीज केलं आणि ॲडमिशन घेतलं नाही वेळेत, कॅप राऊंड 1च्या जी डेट्स दिलेली असते ती, तर तुम्ही पूर्ण प्रवेश प्रक्रियेतनं बाद व्हाल. तुम्हाला एखादी सीट मिळाली आणि तुम्ही ती निश्चित नाही केली ₹1000 पे करून, तर ती सीट बाय डिफॉल्ट कॅप राऊंड 2ला ती तुमच्या हातून निघून जाईल, कारण सीट निश्चिती फी तुम्ही दिलेली नाही. मग अलॉटमेंट झाल्यानंतर एक तर फ्रीज करणं किंवा नॉट फ्रीज करणं ₹1000 देऊन. फ्रीज केलं तर लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन ॲडमिशन घेणे. नॉट फ्रीज केलं तर मग पुढच्या राऊंडची तयारी करणे कॅप राऊंड 2ची. जर नॉट फ्रीज केलेलं असेल, ॲडमिशन घेतलं नाही तर मग कॅप राऊंड 2मध्ये जायचं. पुन्हा ऑप्शन फॉर्म भरायचे. ऑप्शन फॉर्म भरत असताना 1, 2, 3 योग्य क्रम लावायचा. कारण 1 नंबरचं ऑप्शन तुम्हाला मिळालं किंवा 1, 2, 3चं ऑप्शन तुम्हाला मिळालं तर ते बाय डिफॉल्ट फ्रीज होणार आणि तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी सीट निश्चिती फी भरून ॲडमिशन घ्यावं लागणार. आणि तुम्ही जर का ऑटो फ्रीज असेल आणि सीट निश्चिती फी भरली नाही तर तुम्ही पूर्ण प्रक्रियेमधनं बाद व्हाल. एवढं लक्षात ठेवा. कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 अशीच प्रोसेस आहे. ऑप्शन फॉर्म भरणं, अलॉटमेंट झाल्यानंतर फ्रीज किंवा नॉट फ्रीज करणं आणि फ्रीज केलं असेल तर ॲडमिशन घेणं. नॉट फ्रीज केलं असेल तर कॅप राऊंड 3ला जाणं आणि कॅप राऊंड 3ला तुम्हाला जे मिळेल ते बाय डिफॉल्ट फ्रीज होणार आहे आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. मग हे कॅप 3 मागच्या वर्षी कॅप 3पर्यंत होते. हे तिघही राऊंड संपल्यानंतर एक नॉन कॅपचा पण राऊंड असतो. नॉन कॅपचा राऊंडमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप वगैरे काही मिळत नाही, लक्षात ठेवा. म्हणून नॉन कॅप हा जो असा राऊंड असतो संस्था स्तरावर असतो. संस्था आपल्याला एक तारीख देते, त्या तारखेला आपण लाईनीमध्ये उभं राहायचं आणि हजर असलेल्या विद्यार्थ्यांपैकी जर सर्वात जास्त आपले मार्क्स असतील, आपल्या कॅटेगरीची जागा असेल तर ती आपल्याला मिळणार, नाहीतर दुसऱ्याला मिळणार. परंतु हजर असलेल्यांची मेरिट लिस्ट लावणं गरजेचं असतं. प्रत्येक कॉलेज ते करत असतं. हा एक नॉन कॅप राऊंड असतो. अशा प्रकारे हे ॲडमिशनचे स्टेप्स आहेत. सर्वांनी लक्षात घ्या. प्रत्येक स्टेपला मी सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. परंतु आता हे चित्र तुमच्या लक्षात आहे. ह्या स्टेप्स लिहून ठेवा की या स्टेप्स आहेत आणि ही स्टेप मी केलेली आहे त्याला टिक करायचं, ही स्टेप मी केलेली आहे याला टिक करायचं, ही स्टेप बाकी आहे मला ती करावी लागणार आहे. आणि डेट्स ह्या ज्या आहेत ह्या Poly26 या वेबसाईटवर इम्पॉर्टंट डेट्स यावरच विश्वास ठेवायचा, माझ्यावरही विश्वास ठेवायचा नाही, कारण मी सुद्धा ह्युमन आहे. ह्युमन एरर होऊ शकतो. परंतु जर का वेबसाईटला जी तारीख आहे तीच तारीख तुम्ही लक्षात ठेवली तर प्रॉब्लेम येणार नाही. ह्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर फक्त कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. मी तुम्हाला मदत करणार.